सर, इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026 कॅप राऊंड 2चे नियम आणि स्केड्यूल सांगता का? हो. तर कॅप राऊंड 2 आजपासून सुरू होते. तर आज सीट मॅट्रिक्स येईल 6 तारखेला संध्याकाळी 6 वाजता सीट मॅट्रिक्स येतोय आणि 7, 8, 9 3 दिवस आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे. तर 12 तारखेला याचा कॅप 2चा रिझल्ट आहे आणि 13, 14, 15, 16, 17 या दिवशी आपल्याला रिपोर्टिंग आहे. आता रिपोर्टिंगचे काही नियम बदलतात. रिपोर्टिंगमध्ये जसं पहिल्या राऊंडला पहिला ऑप्शन जर मिळाला तर ॲटो फ्रीज होत होता, तसा कॅप राऊंड 2मध्ये जर पहिले 3 मधला जर कुठलाही ऑप्शन तुम्हाला जर मिळाला, कॉलेज मिळालं, तर ते ॲटो फ्रीज होणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग करणे किंवा ॲडमिशन घेणं बंधनकारक असणार आहे. जर तुम्हाला 3 सोडून जर अजून कुठला ऑप्शन मिळाला असेल आणि वाटत असेल की आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये जायचं नाही, तर तुम्ही फ्रीज करून सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. सिमिलर 3 पेक्षा जास्तमध्ये कुठलाही ऑप्शन मिळाला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की पुढच्या 3ऱ्या आणि 4थ्या राऊंडला आपल्याला भाग घ्यायचा आहे, तर नक्कीच तुम्ही बेटरमेंटचं करून तुम्ही पुढच्या राऊंडला भाग घेऊ शकता. तसेच ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमधून ॲडमिशन हवा असेल, तर मॅनेजमेंट काउन्सिलिंगमधून ॲडमिशन हवा असेल, तर नक्कीच श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे संपर्क करावा. धन्यवाद. थँक्यू.